सो व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं बाळांनो, कुठल्याही नंबर सिस्टीमचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं? हां, डेसिमल मध्ये. आठवते नक्की. टोटल आपण 4 नंबर सिस्टीम पाहिल्या होत्या. कोणत्या कोणत्या नंबर सिस्टीम होत्या? एक म्हणजे आपली डेसिमल नंबर सिस्टीम आहे ना. डेसिमल नंतर अजून कोणत्या होत्या बाळांनो? इकडे आपण बायनरी बघू. चला, बायनरी होती. अजून कोणती? बायनरी नंतर ऑक्टल आणि ऑक्टलच्या नंतर हेक्साडेसिमल. मग लास्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय सुरुवात केलं होतं? आपण कुठल्याही नंबर सिस्टीमचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय? डेसिमल मध्ये. मग त्याच्यातली आपण सगळ्यात पहिली कोणती पाहिली होती? बायनरी नंबरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय आपल्याला? डेसिमल. आणि या ठिकाणी आपण जी मेथड यूज करतोय, या मेथडला काय नाव दिलं होतं? पोझिशनल वेट मेथड. त्या मेथडला नाव काय दिलं जातं? पोझिशनल वेट मेथड. नक्की कळले? चला, आता या ठिकाणी काल एक्झाम्पल बघितले होते आपण. फर्स्ट एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला 1011 1011. पुढं काय? 010 010.01. आठवतंय का रे? अय बोलत चला. आता याच्या खाली काय लिहिले बाळांनो? आपण सगळेच्या सगळे पोझिशनल वेट. सांगा आता या ठिकाणी काय येईल? सांगा. 2:0, 2:1, 2:2, 2:3, 2:4, 2:5 आणि 2:6. इकडच्या साईडला डेसिमल पॉईंटच्या इकडे काय आलं? 2:-1, 2:-2. झिरो वाले सगळे काय करूत आपण? कॅन्सल करून टाकू. चला, राहिले कोण कोण बघा मग आता. या ठिकाणी 2:1 म्हणजे किती आला? 2. 2:3 किती आला? 8. 2:4 किती आला? 16. 2:6 किती आला सांगा? 64. प्लस हा 2:-1 होता, आता कॅन्सल झाला. 2:2 किती असतो? 4. मग 2:-2 म्हणजे किती झाला? 1/4. अरे हो की नाही? 1/4 म्हणजे किती आला? 0.25. म्हणजे हा 1/4 किती आहे? 0.25. आणि या सगळ्यांची ऍडिशन किती आली? 8 + 2 10. किती आली? 90 ना? किती आली? हां. सो 90 + 0.25 किती आन्सर आलं? 90.25. चला, टॅली करत चला. ऑनलाईन हे पहिल्याच आन्सर आलं. जर एखाद्याला काही डाऊट असेल, चारही एक्झाम्पल झाल्यानंतर जर डाऊट असेल तर डाऊट विचारा बाळांनो. ठीक आहे, चलो. हे फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं आपण. सेकंड एक्झाम्पल दिलं होतं आपल्याला 110 किंवा 110 110 1010 1010.11. ठीक आहे. इथं आता मी डायरेक्ट वेट लिहायला सुरुवात करतो बाळांनो. सांगा इथं किती असणार आहे? 1. तुम्ही लिहिताना कसं लिहिताल? 2:0 2:1 असं लिहिताल. आपण काय लिहिणार? मी इथं काय लिहितोय? 1 2 4 8 16 32 आणि 64. त्याच्यातले झिरोवाले काय केले? मी कॅन्सल केले. बरोबर आहे की नाही? हा किती आहे सांगा? 2:-1 म्हणजे 1/2. आणि हा किती आहे? 1/4. 1/2 म्हणजे किती असतो? 0.5. 1/4 म्हणजे किती? 0.25. आणि या सगळ्यांची ऍडिशन किती येते बोला? किती येते? 106. टोटल आन्सर किती आलं? 106.75 आलंय का आन्सर विथ बेस 10. फायनल आन्सर लिहायला विसरू नका. आन्सर लिहिताना ही पूर्णच्या पूर्ण टर्म लिहायची बायनरी मध्ये. म्हणजे लिहिताना आन्सर कसं लिहिणार? 110 विथ बेस 2 बायनरी. याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? डेसिमल मध्ये. झालंय का नक्की? आलंय का नक्की आन्सर? चला, ऑनलाईन जर एखाद्या क्वेश्चन मध्ये डाऊट आला तर विचारत चला. ठीक आहे, चलो नेक्स्ट घ्या. थर्ड एक्झाम्पल काय दिलं होतं बाळांना आपल्याला? 1001 1001 पुढं पॉइंट 101. चला, हा किती आहे? 1 2 4 8. हा किती असणार? 1/2 1/4 1/8. हे कॅन्सल केला, हा कॅन्सल केला, हा कॅन्सल केला. 8 + 1 किती आला? प्लस हा किती आहे? 0.5 प्लस हा किती आहे? 125. याचे जर ऍडिशन किती आलं? किती आले सांगा? 9.625 विथ बेस काय आला? 10. आलं आन्सर. परत बायनरीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण? डेसिमल मध्ये. हे झाल्याच्या नंतर अजून एक फोर्थ वाला एक्झाम्पल दिलं होतं आपल्याला. 1101 1101 पुढं काय? 01.011 आहे ना? हेच आहे ना? चला, पोझिशनल वेट लिहून टाकू. 1 2 4 8 16 32. हा सांगा 1/2 1/4 1/8. चला, झिरो वाल्या टर्म काय केला? कॅन्सल. झिरो वाल्या टर्म काय केला? कॅन्सल. ऍडिशन करा. चला, 32 + 16 किती येतं? 48. 52 आणि +1 किती आला? 55. 52 + 1 53. सॉरी, पॉइंट 1/4 म्हणजे किती रे? 0.25.
आणि 1/8 किती आहे 1 to 5. या सगळ्यांची जर आपण ऍडिशन केली तर किती आलं 53.375 विथ बेस किती आला 10. हे कन्वर्जन कशाचं झालं बायनरीचं कन्वर्जन डेसिमल मध्ये. आले 4च झाले होते ना. आले तर ऑनलाईन 4च्या 4 आन्सर्स आलेले आहेत का करेक्ट बोला नक्की. काही डाऊट आहे ऑनलाईन पटपट पटपट बोला. आन्सर आलेत का चौघांचे आन्सर आलेत नक्की. चला 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 ठीक आहे चला लक्ष द्या. आता आपण एक्झाम्पल स्टार्ट करताना पाहिलं होतं की कुठल्याही नंबर सिस्टीमचं कन्वर्जन डेसिमल. हे बोलत चला कशाचं कन्वर्जन केलं कुठल्याही नंबर सिस्टीमचं डेसिमल. त्याच्यातला पहिला बीट काय पाहिला आपण बायनरीचं कन्वर्जन डेसिमल मध्ये. अरे हो कशाचं कन्वर्जन बायनरीचं कन्वर्जन डेसिमल. आता बायनरी सोडून अजून कोण कोण होते बघा आपल्याला कन्वर्जनला. पहिले आपल्याकडे बायनरी होतं. बायनरी नंतर कोण आहे ऑक्टल आणि ऑक्टल नंतर कोण आहे हेक्साडेसिमल. या तिघांचं कन्वर्जन कशात करायचंय डेसिमल मधलं. त्यातलं पहिलं कोणतं झालं सांगा बायनरी टू डेसिमल झालं की नाही. आता नेक्स्ट कोण आहे सांगा मग ऑक्टलचं कन्वर्जन कशात करायचंय डेसिमल मध्ये. कळलं चला हेडिंग टाका कन्वर्जन फ्रॉम त्याच्यातला बी पॉइंट टाका. हा एक मिनिट हो बाळांनो लक्षात घ्या प्रमोद लक्षात घ्या. या ठिकाणी ज्यावेळेला फायनल आन्सर आलं की नाही या ठिकाणी बेस आपण का लिहिला याच्यावरून आपल्याला आन्सर कळतं की आपण नक्की कशाचं कन्वर्जन कशात केलंय. याचा बेस 2 म्हणजे काय बायनरी. याचा बेस 10 म्हणजे हा कोणता नंबर आहे डेसिमल. मग आन्सर लिहिताना कसं लिहिणार तुम्ही आता मी तुम्हाला असं दाखवलं. आन्सर लिहिताना काय लिहिणार तुम्ही हा नंबर लिहिणार 1101001.011 विथ बेस 2 इज इक्वल टू 53.375 विथ बेस 10. हे काय झालं बाळांनो आपलं फायनल आन्सर. म्हणजे या ठिकाणी आपण दाखवलं की बायनरीचं कन्वर्जन कशात केलंय आपण डेसिमल मध्ये. ठीक आहे चलो आता हेडिंग टाका. ए हेडिंग टाकली होती तुम्ही. पहिली हेडिंग काय टाकली होती पाठीमाग कन्वर्जन फ्रॉम बायनरी टू डेसिमल आठवतंय का टाकली ना. सेकंड हेडिंग काय सांगा कन्वर्जन फ्रॉम ऑक्टल टू डेसिमल. आता एक लक्षात घ्या कुठल्याही नंबर सिस्टीमचं कन्वर्जन डेसिमल मध्ये करायचं असेल तर त्या ठिकाणी जी मेथड वापरली आहे त्या मेथडचं नाव आहे बाळांनो पोझिशनल वेट मेथड. कोणती मेथड आहे पोझिशनल वेट मेथड. ज्या वेळेला बायनरीचं कन्वर्जन करायचं होतं त्यावेळेला आपण पोझिशनल वेट लिहिताना आपण काय केलं 2:0 2:1 केलं. बायनरीचा बेस किती असतो 2 म्हणून आपण 2:0 असं केलं. ऑक्टलचा बेस किती आहे 8 मग आपल्याला काय करावं लागेल 8:0 8:1 अशा पद्धतीने आपल्याला काय लिहावं लागतील वेट लिहावं लागतील. करेक्ट आहे. चला मग आपण एक एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलंय. या ठिकाणी काय एक्झाम्पल दिले आपल्याला 235 लिहू नका 235 विथ बेस 8 याचं कन्वर्जन त्यांनी सांगितलंय विथ बेस काय करा 10. म्हणजे कशाचं कन्वर्जन आहे ऑक्टलचं कन्वर्जन डेसिमल. आपल्याला कोणतं बघायचं ऑक्टलचं कन्वर्जन डेसिमल मध्ये. आता स्टेप लिहिल्या होत्या आठवतंय नक्की काय स्टेप आहे सांगा. सगळ्यात पहिले राईट डाऊन द नंबर लिहिले. सगळ्यात पहिले आपण काय केलं 2 3 आणि 5 हा नंबर लिहून घेतला पहिल्या स्टेप मध्ये. सेकंड स्टेप मध्ये काय सांगितलं होतं पोझिशनल वेट लिहा. आता काल पोझिशनल वेट लिहिताना आपण 2:0 लिहिते का कारण बायनरीचं कन्वर्जन होतं. आता कन्वर्जन कशाचं आहे ऑक्टलचं. मग वेट लिहिताना कशात लिहावं लागतील 8:0 मध्ये. सांगा मग याचं पोझिशनल वेट काय येईल 8:0 हा किती आला 8:1 हा चला 8:0 म्हणजे कोण असतो 8 असते. घे बिताला घेतो डोकडा. अरे 8:0 8 कसा आला काही बने 8:0 किती आला 1. 8:1 किती असतो 8 आणि 8:2 किती असतो 16 म्हणू नका काळे हो 8 दुने 16 म्हणतात. 8:2 किती आला 64. सेकंड स्टेप कळली. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं राईट डाऊन द नंबर. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं राईट डाऊन द नंबर. सेकंड स्टेप मध्ये काय केलं पोझिशनल वेट लिहिले. अरे कळतंय. तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय कोणाला नंबर म्हणजे त्या डिजिटला आणि वेटला. बरोबर आहे की नाही. मग चला 5 × 1 किती आला 5 बोला रे 5 1 5 हा 3 × 8 हा 24 प्लस 64 × 2 128 बरोबर आहे की नाही. आणि नंतर आपण काय करणार या सगळ्या प्रोडक्टांची काय करणार ऍडिशन करणार. किती आला सांगा 128 + 24 किती आला 32 42 52 57 157 आलंय नक्की. विथ बेस किती येणार
10, कारण की आपण कन्व्हर्जन कशाचं केलं, ऑक्टलचं डेसिमल. मग हे लिहिल्यानंतर फायनल आन्सर बघा, हे इथपर्यंत काढायचं असं आणि फायनल आन्सर असं पुढे लिहून टाका. फायनल आन्सर काय लिहिताल मग या ठिकाणी आपलं की 235 विथ बेस 8 इज इक्वल टू 157 विथ बेस 10. कळलं का नाही? काय केलं बाळांनो, सगळं सेम आहे, फक्त पोझिशनल वेट काढताना आपण बेस कोण घेतला, 8 चा पॉवर घेतला. हेक्साडेसिमल मध्ये काय करावं लागेल, 16 घ्यावं लागेल. याच्या पलीकडे काही चेंज होणार नाही. कन्सेप्ट कळला? घ्या चला एक एक्झाम्पल लिहून घ्या, मग पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. परत सांगू, लक्ष द्या. चला ऑनलाईन बघा. सगळ्यात पहिले काय केलं बाळांनो, हा नंबर लिहून घेतला 235 है ना. परत एकदा एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांनी लिहून घ्या. पहिले हा नंबर आहे असं लिहून घेतला. नंतर काय केलं बाळांनो, ही पहिली स्टेप आहे. काय पहिल्या स्टेप मध्ये काय करतो आपण, राईट डाऊन द नंबर. सेकंड स्टेप मध्ये काय करतो आपण, त्याचे पोझिशनल वेट लिहून टाकतो. आता वेट लिहिताना आपण काय केले, कालच्या लेक्चर मध्ये आपण बायनरीचं कन्व्हर्जन केलं, म्हणून वेट लिहिताना आपण 2:0 2:1 लिहिले. आता वेट लिहित असताना काय करावं लागतील बाळांनो, 8:0 8:1 अशा पद्धतीने लिहावं लागतील. का, कारण की आपला जो नंबर आहे हा कोणता आहे, ऑक्टल आहे. मग 8:0 8:1 8:2 असे वेट लिहिले. 8:0 किती आला, 1. 8:1 किती असतो, 8. 8:2 किती आला, 64. आणि मग या दोन टर्मची काय करायची, मल्टिप्लिकेशन. मग या 5 ला 1 नी मल्टिप्लाय केलं किती आला, 5. या 3 ला 8 नी मल्टिप्लाय केलं किती आला, 24. आणि या 2 ला 64 नी मल्टिप्लाय केलं किती आलं, 128. आणि मग या सगळ्यांची ऍडिशन किती आली, 157. कळले का? ऑनलाईन कळले नक्की? शुभांगी कळले का रे बाळा? आता नक्की देऊ एक एक्झाम्पल. चला घ्या एक एक्झाम्पल घ्या, करा बरं. चला जमतंय का? डाऊट असेल बाळांनो चॅट बॉक्स मध्ये टाका. ऑनलाईन डाऊट असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका. घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. 123 विथ बेस 8 याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, डेसिमल मध्ये. करा चला बरं. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणताल सर हे एक्झाम्पल कुठून आणलेत, हे एक्झाम्पल कुठूनही आणलेले नाहीयेत. हे सिंपल एक्झाम्पल आहेत बाळांनो. हे एक्झाम्पल तयार करायला कुठलेही पुस्तक बिस्तक बघायची काही गरज नाही. ठीक आहे, चला. माहित नाही मला. 3 बरोबर आहे. आले का रे ऑनलाईन? चलो करेक्ट आहे बाळांनो, ऑनलाईन करेक्ट आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. 83 कसं केलं बघा बाळांनो. काय केलं आपण, सगळ्यात पहिले हा नंबर लिहून घेतला 1 2 3. त्याच्या पोझिशनल वेट लिहिले. पोझिशनल वेट काय लिहिणार, 8:0 8:1 8:2. कळलं? फक्त पोंग यांनो याच्या आधी लिहित चला की हा काय आपला नंबर, हा काय आपला नंबर. त्याच्या खाली काय लिहिले सांगा, पोझिशनल वेट. हे सगळे काय आहेत, पोझिशनल वेट. कळलं? 8:0 किती असतो, 1. 8:1 8. 8:2 किती, 64. मल्टिप्लाय करावं लागेल ना. 1 मल्टिप्लाइड बाय 3 किती आला, 3. 8 मल्टिप्लाइड बाय 2 किती आला, 16. 64 मल्टिप्लाइड बाय 1 किती आला, 64. आणि मग या सगळ्यांची ऍडिशन करा, किती आला सांगा, 83 विथ बेस 10. दिस इज आवर फायनल आन्सर. नक्की कळले? अजून एक मोठा एक्झाम्पल घ्या चला, याच्यामधलंच आहे. झालंय का, आन्सर आलंय का? घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. 5721 5721 विथ बेस 8 ऑक्टलचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय मला, डेसिमल मध्ये. चला करा बरं. 5721.
चेक करा एकदा परत. मल्टिप्लाय केलं का चेक करा परदेशी. तनुजा ऍडिशन करताना ऍडिशन बरोबर केली का चेक करा. चुकलंय आन्सर. श्रेया क्षितिजा करेक्ट आहे बाळांनो. सायली खाली सगळ्यांचंच बरोबर आहे. चला हा करेक्ट आहे. ज्यांनी वर 1-2 जणांनी त्यांनी काय केलं फक्त 512 64 8 आणि 1 यांची फक्त ऍडिशन केली. मल्टिप्लाय करायचं राहिलं तुमचं पोंग्यांनो. मल्टिप्लाय करा. तसं सोडू नका रे बाबड्याव. छोट्या सिली मिस्टेक्स करू नका. लक्षात घ्या. चला काय एक्झाम्पल आहे. 5 7 2 1 पोझिशनल वेट लिहितो मी. चला 8⁻0 8⁻1 8⁻2 8⁻3 सांगा. 8⁻0 म्हणजे कोण 1 8 हा किती आहे 64 हा किती आहे 512. अरे याचं मल्टिप्लाय करायचं राहिलं तुमचं. काही जणांचं काही जणांनी करेक्ट केलं एकदम. चला सो 1 × 1 1 2 × 8 किती आला 16 प्लस 7 × 64 4 4 प्लस 5 × 512 60 आणि सगळ्यांची ऍडिशन केली किती आली सांगा. विथ बेस 10 आलंय का नक्की. ऑनलाईन करेक्ट आहे बाळांनो. करेक्ट आहे. जान्हवी प्रशांत अनुराज यशराज श्रुती हे बाळांनो बरेच नाहीत. आता सगळ्यांची नावं घेणं पॉसिबल होणार नाही बाळांनो. कारण की एका वेळेला तुम्ही आहे ना 30 40 एकाच वेळेला हो करताय. आन्सर सगळ्यांचं करेक्ट आहे. पण बाळांनो जे पहिले 2-3 जणांनी टाकलं ते थोडंसं रॉंग होतं. कारण की त्यांनी काय केलं याची ऍडिशन केली. लक्षात ठेवा बाळांनो आपल्याला फक्त वेटची ऍडिशन करायची नाहीये. त्या वेटला त्या डिजिटने काय करायचंय मल्टिप्लाय. गडबड करू नका. चला एक एक्झाम्पल देऊ. सिंपल देतो. चला करा. हे झालंय पण चला एक एक्झाम्पल घ्या. चला सिंपल एक्झाम्पल आहे. 193 विथ बेस 8 इज इक्वल टू याचं कन्वर्जन कशात करायचंय डेसिमल मध्ये. उरका चला पटपट फस्ट करा. चला आलं. अरे वा आले का आन्सर. करेक्ट आहे. 139 येत आहे का रे. पटपट सांगा. एवढा वेळ. करेक्ट आहे बाळांनो. ऑनलाईन व्हेरी गुड. नाही आला अजून. आले का. उरका पटपट सगळ्यांनी सॉल्व करा पटपट. चला येत आहे का बघूत पहिले सगळ्यांचा. 139 आन्सर आले का बघूत पहिले सगळ्यांचा. आले आन्सर 139 आले का सगळ्यांचं. आले का नक्की. काही डाऊट आहे का त्याच्यामध्ये. आता मी काय सांगतोय जसं सांगतोय तसं ऐकायचं. जे आन्सर सॉल्व केला असेल त्याच्यावर अशी मोठी काट मारायची. अरे काय तोंड्या हो 193च्या बेस मध्ये मी तुम्हाला 8 टाकला तुम्ही लगेच आन्सर सॉल्व करायला लागले. 193 बेस जर 8 असेल तर त्याच्यामध्ये 9 हा डिजिट येईल का रे. मग हा नंबर ऑक्टलचा आहे का. हा नंबर ऑक्टलचा नाहीच आहे. तुम्ही कन्वर्जन केलं कसं मग. त्याच्यामुळे सांगतो कुठल्याही पद्धतीचं घाई गडबड करू नका. सर हा ऑक्टल नाही. हे सगळं सेमिस्टर झाल्यावर सांगा मला ऑक्टल नाही म्हणून. काट मारा अशी. जर काट मारली नाही तर बघा हा का कारण की ते लक्षात राहिलं पाहिजे. कधीही एक्झाम्पल आलं तर पहिले एक्झाम्पल बघत चला. लक्षात घ्या बाळांनो की या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाहून मला सांगा रे मी येडा आहे का की इथं एवढं मोठं 4 डिजिटचा नंबर दिलं आणि शेवटी तुम्हाला 3 डिजिटचा नंबर दिला. एवढा येडा आहे का. इथं 193 जर नंबर आहे त्याच्या बेसमध्ये 8 टाकलाय तर हा नंबर ऑक्टल आहे. आणि ऑक्टल मध्ये नंबर ऑफ डिजिट जे असणार पॉसिबल डिजिट त्याची जी रेंज आहे ती 0 to 7 आहे. मग 0 to 7 मध्ये 9 आला कसा येईल का नाही. याचा अर्थ हा कसा नंबर आहे. दिस इज द रॉंग नंबर. याचं कन्वर्जन आपल्याला करता येणार नाही. कळलंय नक्की. अरे बापरे. हा गौरी कळलं नक्की. अरे बापरे बुरट्यांनो. त्याच्यामुळे सांगतोय लक्षात घ्या गडबड करू नका. का कारण की आता आपल्याला यायला लागलं. आपल्याला वाटायला लागले डीटी ओके ए बघत चला पहिले. ठीक आहे चला. आता मला एक सांगा बाळांनो आपण हे कळलंय तुम्हाला आता लक्षात आलं. आता आपण काल तो जो नंबर आहे त्याच्या पुढे डेसिमल पॉईंट पण असेल ना. फॉर एक्झाम्पल आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊत आपण. या ठिकाणी सपोज मी एक्झाम्पल घेतलं 135.25
23 विथ बेस 8 लिहू नका. याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? डेसिमल मध्ये. परत सांगतोय लिहू नका, पहिले समजून घेत चला, मग आपण पुढे जाऊ. काय करावं लागेल सांगा, तुम्हाला मेथड माहिती आहे. कुठल्याही नंबर सिस्टीमचं कन्वर्जन डेसिमल मध्ये करायचंय. कोणती मेथड आहे? फेकून आणि पटकन सांगत चला, कोणती मेथड आहे? पोझिशनल वेट. पोझिशनल वेट मध्ये पहिले काय करा? नंबर 1 3 5 पॉइंट 2 आणि 3 त्याच्या खाली काय लावावं लागतील? पोझिशनल वेट. सांगा याचं वेट काय? 8⁻0, याचं 8⁻1, याचं 8⁻2. मग याचं काय असेल? -1, याचं 8⁻2. नक्की कळलं? 8⁻0 किती असतो? 1. 8⁻1 किती असतो? 8. 8⁻2 किती असतो? 64. अरे कळलं? पुढे बघा, 8⁻1 म्हणजे किती रे? 1/8 आला की नाही? नाही कळलं? 8⁻2 मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. 8⁻2 करा. 8⁻2 किती? 64. मग इथं किती येणार? 1/64. नाही कळलं? 8⁻2 मध्ये हा 8⁻2 खाली आला तर त्याचा पॉवर पॉझिटिव्ह होईल. 1 किती आलं? 64. पुढे काय करायचंय सांगा? याची मल्टिप्लिकेशन करायची की नाही? 5 × 1 किती आला सांगा? या 5 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 5. 3 × 8 किती आला? प्लस 1 × 64 किती आला? 64. इथपर्यंत तर आलं. प्लस काय करणार सांगा? 2 × 1/8 होईल की नाही? मग 2 × 1/8 कोण असतो? 2/8 असतो ना. त्याला 1/4 ला किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेटर सॉल्व्ह करा. 2/8 किती येणार आहे तो? 1/4. 1/4 म्हणजे किती असतो? 0.25. पण तरी कॅल्क्युलेटर हे सिंपल एक्झाम्पल केले तरी चालतील. प्लस 3 ने 1/64 ला मल्टिप्लाय केलं किती आलं? 3/64. हो की नाही? करा ऍडिशन. 64 + 24 किती आला सांगा? 64 68 78 88 88 5 किती आला? 93. प्लस हा किती आला? 0.25. आणि 3/64 किती असतो बघा बरं कॅल्क्युलेटरवर? 0.0468. आणि मग या सगळ्यांची काय करावं लागेल आपल्याला? ऍडिशन. किती ऍडिशन येते बघा? काढा पटपट चला. हा बोला पटपट बोल ना. चल ना. 5 आणि 4 9 2968. आणि याचा बेस किती आला? डबल झाला. कुठे? 2968 विथ बेस किती आला? 10. कळले नक्की? फक्त काय केलं बाळांनो बघा, इथपर्यंतच तर आन्सर तुम्हाला येतंय. फक्त इथं काय करायचं? हा 2 3 तासच ठेवला. कालच्या आणि या एक्झाम्पल मध्ये फरक काय पडला? काल काय करायचो आपण? 0 असला तर कॅन्सल करायचो, 1 असेल तर तो नंबर लिहायचो. पण 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0 यायचा, 1 ने मल्टिप्लाय केलं की तोच नंबर राहायचा, म्हणून आपण लिहायचो. पण इथं आपल्याकडे डिजिट आहेत, तर या 2 ने 1/8 ला मल्टिप्लाय करावं लागेल 2/8. 3 ने 1/64 ला मल्टिप्लाय केलं 3/64. या टर्म काढायच्या आणि मग याची काय करायची? ऍडिशन. हा काय झाला आपला फायनल डेसिमल नंबर. आले आन्सर? कळले नक्की? घ्या मग पुढचा एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. तुम्ही सॉल्व्ह करा. सॉरी, करेक्ट आहे बाळा. वैष्णवी, रिद्धी, स्वप्नाली, गौरी, अरे बापरे वाली गौरी, करेक्ट आहे बाळांनो. चला पुढचा आन्सर तुम्ही सॉल्व्ह करणार आहे का? घ्या पटपट चला.
चालायचं पुढे. देऊ एक्झाम्पल घ्या. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बाळांनो. 532.23 with base 8 is equal to with base 10. कन्वर्जन कशात करायचं डेसिमल मध्ये. चला आता पूर्ण आन्सर तुम्ही सॉल्व्ह करा. चला करा पटपट पटपट. करेक्ट बाळा. ऑनलाईन बरोबर आहे. करेक्ट आहे. रवींद्र, स्वप्नाली, आर्या, परदेशी, सानिका, SSR पाटील. नावं नीट टाकत चाला रे. कशी नाव ओळखायची. काल थर्ड इयरच्या लेक्चरमध्ये एक मॅक्स विल्यम नावाचं पोरग होतं. कुठून आलं काय माहिती. ते फॉरेन मधून लेक्चर करतो काय माहिती. काय कळना. असं करू नका. करेक्ट आहे बाळा. ऑनलाईन बरोबर आहे बाळा. ओम बरोबर आहे बाळा. प्रतिपर्णा, रिधी, साक्षी करेक्ट आहे. करेक्ट आहे. चला चला चला. दिव्या, अनुराज, तृप्ती, शुभांगी आलेत का रे. चला. नाही आलं. नाही आलं का. आलंय ना. मग काय परत कॅल्क्युलेट करता. चला सांगा. 532.23. चला पोझिशनल वेट सांगा. पहिलं याचं काय. 8⁻0, 8⁻1, 8⁻2. याचा काय लिहिणार. 8⁻−1, 8⁻−2. 8⁻0 म्हणजे 1. 8 हा किती आला. 64. इथे किती आला. 1/8 आणि 1/64. चला मल्टिप्लाय करावं लागेल. 2 × 1 किती आला रे. 2. 3 × 8 किती आला. 24. आणि 5 × 64 320 प्लस हा 2 × 1/8 म्हणजे 2/8 येईल की नाही रे. 2/8. बरं ठीक आहे. चला सध्या आहे असंच लिहितो. 2/8 प्लस हा किती आला सांगा. 3/64. 2/8 कॅल्क्युलेट केलाय का. किती आला सांगा. 0.25 प्लस 3/64 किती आलाय. 0.468. आणि या सगळ्यांची ऍडिशन किती आली आहे. सो फायनल आन्सर किती आला. 346.2968 विथ बेस 10 आलं आन्सर. नक्की कन्सेप्ट कळला. काय डाऊट आहे. आता कन्वर्जन कशाचं केलं आपण. ऑक्टलचं कन्वर्जन कशामध्ये केलंय. डेसिमल. अजून एक एक्झाम्पल घ्या. चला म्हणजे काय होईल बाळांनो. एक 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 टॉपिक आपला पूर्ण कंप्लीट होत चालेल. ठीक आहे. चला घ्या. अजून एक एक्झाम्पल घ्या. 27.37 विथ बेस 8 याचं कन्वर्जन परत कशात करायचं आहे. डेसिमल मध्ये. घ्या चला. 27.37 विथ बेस 8 इज इक्वल टू बेस 10 मध्ये करायचंय. करा चला.
4843 करेक्ट आहे. झाले का रे बाळा ऑनलाईन? चला काय केलं, सगळ्यात पहिले नंबर लिहून घेतला. काय नंबर आहे बाळांनो आपला? 27.37. चला पोझिशनल वेट लिहावं लागतील. 8⁻0, 8⁻1, 8⁻−1, 8⁻−2. 8⁻0 म्हणजे 1, हा किती आला 8, हा किती आला 1/8 आणि हा किती आला बाळांनो 1/64. मल्टिप्लाय केलं 7 × 1 7, 2 × 8 16 प्लस पुढे सांगा 3/8 किती आला इथं 3/8 प्लस 1 मिनिट आणि इथं किती आला 7/64. 16 प्लस 7 किती आला 23 प्लस हा किती आलाय 375 प्लस 7/64 पुढं पण असेल त्याला. ठीक आहे इथपर्यंत 4 डिजिट पर्यंत ठेवलं तरी चालेल. किती आला आन्सर सांगा 23.4843 विथ बेस किती आलाय 10. कळले नक्की? ऑनलाईन आले बाळांना आन्सर करेक्ट आहे. चला 4843 करेक्ट आहे. राऊंड ऑफ करू नका बाळांनो, राऊंड ऑफ करू नका. ठीक आहे जे 4 डिजिट पर्यंत आन्सर तसंच ठेवत चला, त्याच्या पुढे राऊंड ऑफ याला करू नका. का? कारण की आपण कन्व्हर्जन करतोय नंबर सिस्टीमचं, त्याच्यामुळे याला कुठल्याही प्रकारचं राऊंड ऑफ करत जाऊ नका. ठीक आहे चलो 2 झाले बाळांनो आपले. कोणते कोणते झाले? एक म्हणजे बायनरीचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये झालं, नंतर ऑक्टलचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये. आता कन्व्हर्जन कशाचं करायचंय? हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन डेसिमल. टाका हेडिंग चला. कन्व्हर्जन थर्ड किंवा सी म्हणा त्याला, कन्व्हर्जन फ्रॉम हेक्साडेसिमल नंबर सिस्टम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टम त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला? डेसिमल. हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला? डेसिमल. ठीक आहे चला घ्या एक्झाम्पल घ्या एक. 2A3 विथ बेस 16 याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला? डेसिमल मध्ये. हा नंबर व्हॅलिड आहे का बघा बरं पहिले. आहे ना व्हॅलिड. का बरं व्हॅलिड आहे? कारण हेक्साडेसिमल मध्ये लिहू नका, हेक्साडेसिमल मध्ये जे डिजिट असतील पॉसिबल त्याची रेंज काय असणार आहे? 0 to 9 आणि A to F. मग त्या रेंज मधलेच नंबर घेतलेत ना, म्हणजे हा नंबर कसा आहे? व्हॅलिड. स्टेप सांगा. सगळ्यात पहिले काय करायचं? राईट डाऊन द नंबर 2A आणि 3 नंबर लिहून घेतला. त्याच्या पुढे काय करायचं? पोझिशनल वेट. हा काय करून घेतला मी? राईट डाऊन द नंबर. नंबरच्या पुढे काय लिहिले सांगा? पोझिशनल वेट. याच्या पुढे काय लिहावं लागतील मला? पोझिशनल वेट. चला पोझिशनल वेट मध्ये काय लिहिलं सांगा? हा 16⁻0, 16⁻1, 16⁻2. आता इथं 16 का घेतला कळलं का? बायनरी मध्ये किती घेतला होता? 2 घेतला होता कारण बायनरीचा बेस 2 आहे. ऑक्टल मध्ये 8 घेतला कारण त्याचा बेस 8 आहे. हेक्साडेसिमल मध्ये कोण घेतला? 16. का? कारण की त्याचा बेस किती आहे? 16. पक्का. चला 16⁻0 म्हणजे कोण? काय काय पण येते. 16⁻1 म्हणजे आणि 16⁻2 म्हणजे किती? नीट सांगा. 256. मग आता मल्टिप्लिकेशन करावं लागेल ना. 3 × 1 किती आला रे? 3. ए म्हणजे किती असतो? हा म्हणजे मल्टिप्लाय करताना तुम्ही म्हणता नाही तर 16 × A म्हणजे 16A नाही. ए साठीचं वेट काय? ए म्हणजे कोण असतो? ए म्हणजे आपला डेसिमल मधला कोण झाला? 10. बरोबर आहे की नाही? मग या 10 नी कोणाला मल्टिप्लाय करायचं? 16 ला. सो 16 × 10 किती आला? 160. आणि 256 नी 2 ला मल्टिप्लाय केल्यावर किती आला? 512. 256 × 2 किती आला? 512. या सगळ्यांची ऍडिशन करा. किती आला? 512 आणि 160 किती झाला तो? 672, 675 किंवा 2 आणि 3 5, 1 आणि 6 7, 5 आणि 1 6, 675. कळलं का नाही? नाही कळलं? फक्त काय केलं बाळांनो आपण? वेट काय घेतले? 16च्या पॉवर मध्ये घेतले. ऑक्टल मध्ये आपण 8च्या पॉवर मध्ये घ्यायचं. आले काय आन्सर? हा 6 थोडा माझा मोडी लिपीतला आला. ठीक आहे चला. हा घ्या चला पटकन चला, म्हणजे याचे पण एक्झाम्पल आपल्याला बघता येतील.
घेऊ का एक्झाम्पल? झाले. चला एक एक्झाम्पल घ्या बरं. चला एक एक्झाम्पल सॉल्व करा. BC3 विथ बेस 16 याचं कन्वर्जन तुम्हाला कशामध्ये करायचं आहे? डेसिमल मध्ये. करा बरं. चला हे झालंय ना? आलाय आन्सर लगेच? चेक कर एकदा, टॅली कर आविष्कार. थ्री 3011 आले का रे? करेक्ट आहे. परदेशी चेक करा बाळांना एकदा. 3011 आले का रे आन्सर? चला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले आपण बी इथं लिहिला, बी सी आणि 3. त्याच्या खाली आपण वेट लिहू. 16⁻0, 16⁻1, 16⁻2. 16⁻0 म्हणजे किती रे? 1, 16 आणि हा किती आहे? 256. आता मल्टिप्लाय करायचं. 3 × 1 किती आला? 3. सी म्हणजे किती असतो सांगा? सी म्हणजे किती असतो? 12. 12 मल्टिप्लाइड बाय 16 किती आलंय सांगा? 192. बी म्हणजे किती असतो? 11. हा बी ला 11 का घेतलं कळलं का रे? कारण हेक्साडेसिमल मध्ये 0 to 9 झाल्यानंतर 10 साठी आपण ए वापरतो, 11 साठी बी वापरतो, 12 साठी सी वापरतो. मग या ठिकाणी सी साठी 12 घेतला, बी साठी 11. 11 मल्टिप्लाइड बाय 256 किती आला? 2816. याची ऍडिशन किती झाली? आलंय का नक्की? याचा बेस किती आला सांगा? बेस किती आला? 10. म्हणजे परत आपण काय केलं? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचं कन्वर्जन कशामध्ये केलंय? डेसिमल मध्ये. कन्सेप्ट नक्की कळला? काही डाऊट आहे? ऑनलाईन इथपर्यंत कळलंय का रे? ऑनलाईन ह्या एक्झाम्पल मध्ये कोणाला काही डाऊट असतील तर विचारा. ऑनलाईन बोला. चालायचंय पुढं? चलो. आता परत सपोज याच्यामध्ये परत डेसिमल पॉइंट आला तर काय करायचं? वेट कसे होतील सांगा मग? 16⁻1, 16⁻2. कळतंय? चला घ्या एक्झाम्पल घ्या. 2a.36a विथ बेस 16 आणि याचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं? विथ बेस 10 मध्ये. नंबर काय दिले बघा. चला मी लिहून घेतो. 2a.36a. लक्ष द्या, लक्ष द्या. चला नंतर लिहा. पुढचा एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. पोझिशनल वेट सांगा. चला एचं वेट काय राहील? 16⁻0. याचा 16⁻1, 16⁻2, 16⁻3. नक्की कळलं? आता काय करावं लागेल सांगा? याची वेट लिहून घेऊ. 16⁻0 म्हणजे किती रे? 1. 16⁻1 म्हणजे 16. 16⁻1 म्हणजे 1/16 आला की नाही? 16⁻2 म्हणजे काय झाला? 1/256. अरे कळतंय का? 16⁻2 किती असतो? 256. मग 16⁻2 कसं लिहिता येतो बघा? 16⁻2 इज इक्वल टू 1/16⁻2. 16⁻2 किती असतो? 256. बरं 16⁻3 किती आहे सांगा? किती येतोय सांगा? 1/. लक्षात घ्या कसं कॅल्क्युलेट करताल? 16⁻3 करा. 16⁻3 किती असतो? 4096. मग 16⁻3 म्हणजे 1/4096. आता काय करावं लागेल? मल्टिप्लाय करायचंय. ए म्हणजे किती सांगा? 10. मग 10 नी 1 ला मल्टिप्लाय केल्यावर किती आला? 10. 2 नी 16 ला मल्टिप्लाय केल्यावर 32. 3 × 1/16 म्हणजे किती? 3/16. 3/16 ची व्हॅल्यू किती येते? 0.1875 प्लस आता हा किती बघा? 6 मल्टिप्लाइड बाय 1/256 म्हणजे 6 डिवायडेड बाय 256 झाला. कळलं का? 6 डिवायडेड बाय 256 किती येत आहे बोला?
0.03 परत सांगा 0.0234 प्लस. आता इथं ए म्हणजे किती रे बाळांनो परत 10. मग 10 into 1/4096 म्हणजे 10 divided by 4096 झाला. 10 divided by 4096 म्हणजे किती आला सांगा. करा सगळ्यांची ऍडिशन किती येते बघा. 32 नाही सॉरी किती येईल सांगा इथं 42 पॉइंट 5 4 9 4 13 3 हात चाला 1 7 1 8 3 11 2 13 3 हात चाला 1 8 2 10 1 11 1 हात चाला 1 1 1 किती आली नाही आली का रे. आली का बरोबर 42.2133. अरे कळलं नक्की. आणि याचा बेस किती आहे सांगा. विथ बेस किती आला 10. कळलं का नाही कळलं. ऑनलाईन एक्झाम्पल कळलेत बाळांनो. नक्की कन्सेप्ट कळलाय. देऊ एक एक्झाम्पल याचं. डेसिमल पॉईंटचं एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. पहिले हे लिहून घ्या. चला जाऊ दे. पहिले हे लिहून घ्या मग तुम्हाला पुढचा एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देतो. करेक्ट आहे बाळांनो. ऑनलाईन बरोबर आहे. क्षितिजा श्रेया टॅली व्यवस्थित करा. 42.2133 आहे तुमचं. 2129 आलंय. ठीक आहे चेक करा एकदा. झालं चालायचं पुढे. चला घ्या नेक्स्ट एक्झाम्पल करा. चला सॉल्व्ह करा. 4C8.2 विथ बेस 16 इज इक्वल टू. कन्वर्जन कशात करायचं आहे डेसिमल मध्ये. करा बरं चला. 4C8.2 विथ बेस 16 याचं कन्वर्जन कशात करायचं डेसिमल मध्ये. करा चला. वन बरोबर. 1224.125 करेक्ट आहे. करेक्ट आहे बाळांनो बरोबर आहे. प्रतिपर्ण आर्या आदिती करेक्ट आहे बाळांनो. ऑनलाईन आविष्कार बरोबर आहे बाळांनो. आन्सर करेक्ट आहे तुमचे. आले का रे पक्का. चला काय आला आन्सर बघा. 4C8 पहिले आपण नंबर लिहून घेऊ. 4C8.2 ठीक आहे. आता याच्या खाली वेट लिहून घेऊ. सगळ्यात पहिले 16⁻0 16⁻1 16⁻2 हा किती आला सांगा. 16⁻⁻1 16⁻0 म्हणजे 1 16 256 हा किती आहे सांगा. 1/16 मल्टिप्लाय करावं लागेल. 8 × 1 8. C म्हणजे किती असतो 12 मल्टिप्लाइड बाय 16 किती आलाय
प्लस 256 मल्टिप्लाइड बाय 4 किती आले सांगा, प्लस या ठिकाणी 2/16 म्हणजे 1/8 आला, किती आलंय, किती आले सगळ्यांची ऍडिशन, बेस किती आलाय सगळ्यांचा. एक्झाम्पल कळलेत नक्की, ऑनलाईन इथपर्यंत कळले बाळांनो. आता या ठिकाणी आपण सगळ्याच्या सगळे एक्झाम्पल कोणते सॉल्व्ह केले व्यवस्थित लक्षात घ्या. आता आपण कन्वर्जन कशाचं कशामध्ये केलंय, आपण या ठिकाणी जे काही कन्वर्जन केले बाळांनो, हे कन्वर्जन कशाचं केलंय, बायनरी नंबर, त्याच्यानंतर दुसरा कोण होता सांगा, ऑक्टल नंबर, आणि ऑक्टल नंबर नंतर कोणाला, हेक्साडेसिमल. या तिघांचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं सांगा, डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये. याच्यात काही डाऊट आहे का विचार, नक्की नक्की कन्सेप्ट कळलाय. म्हणजे पहिल्या ठिकाणी आपण हे सगळे आदर आहेत, या सगळ्यांना काय म्हणू आपण, आदर. या आदरचं कन्वर्जन कशामध्ये केलं, डेसिमल मध्ये. आता आपल्याला नेक्स्ट त्याच्यामध्ये काय बघायचंय, कशाचं कन्वर्जन करायचंय, डेसिमलचं आदर मध्ये. अरे बोला, कशाचं कन्वर्जन करायचंय, डेसिमल नंबर सिस्टीमचं आदर मध्ये. म्हणजे काय करायचंय बघा आपल्याला. आता या ठिकाणी आपल्याला करायचंय कन्वर्जन फ्रॉम कोणाचं, डेसिमल नंबर सिस्टीम टू अदर नंबर सिस्टीम. म्हणजे कोणाकोणाचं करायचंय सांगा, डेसिमलचं कन्वर्जन कशात करावं लागेल सांगा, एक म्हणजे बायनरी मध्ये करावं लागेल, अजून कोण आहे सांगा, ऑक्टल मध्ये करायचं, आणि अजून कन्वर्जन कशात करायचंय, हेक्साडेसिमल. कळलंय नक्की, अरे हो की नाही. याच्या आधी काय केलं, बाकीच्यांचं कन्वर्जन कशात केलं, डेसिमल. आता डेसिमलचं कन्वर्जन कशात करायचंय, बाकीच्यांमध्ये. कळलं. मग त्याच्यातलं पहिलं कोण करणार, डेसिमलचं कन्वर्जन कशात करावं लागेल, बायनरी, नंतर डेसिमलचं ऑक्टल, आणि नंतर डेसिमलचं हेक्साडेसिमल. कळलं. चला हेडिंग टाका, कन्वर्जन फ्रॉम, आता नवीन पेजवर हेडिंग टाकाय, कन्वर्जन फ्रॉम डेसिमल नंबर सिस्टम टू अदर नंबर सिस्टम. कन्वर्जन फ्रॉम डेसिमल नंबर सिस्टम टू अदर नंबर सिस्टम. ठीक आहे. चला हे लिहिलंय का, डेसिमलचं कन्वर्जन कशात करायचंय, बायनरी, ऑक्टल आणि एक्सा. हे आयास लिहून घ्या, डेसिमल. या डेसिमलचं कन्वर्जन आपल्याला करायचंय बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल. ठीक आहे. चला आता याच्या ठिकाणी आपण जी पहिली मेथड वापरली, याच्या आधी आपण मेथड कशाचे कन्वर्जन केलं, आदरचं कन्वर्जन डेसिमल मध्ये, आणि त्यासाठी मेथड कोणती वापरली, पोझिशनल वेट. मेथड कोणती वापरली, पोझिशनल वेट. आता ज्या वेळेला डेसिमलचं कन्वर्जन बायनरी, ऑक्टल, हेक्सा मध्ये करायचंय, त्या ठिकाणी आपल्याला दोन मेथड आहेत. पहिली मेथड म्हणजे दोन वेज आहेत, एक म्हणजे सक्सेसिव्ह डिव्हिजन. मेथडचं नाव काय, सक्सेसिव्ह डिव्हिजन. आता ही जी मेथड आहे ना, ही कशासाठी वापरली जाते, इंटिजर पार्ट साठी. कोणते पार्ट, इंटिजर पार्ट म्हणजे कोणता, डेसिमल पॉइंटच्या अलीकडे जो पार्ट आहे ना, त्याच्यासाठी कोणती मेथड आहे, सक्सेसिव्ह डिव्हिजन. आणि डेसिमल पॉइंटच्या पुढे जो असेल तर त्याच्यासाठी आपण वापरतो सक्सेसिव्ह मल्टिप्लिकेशन. त्याच्यासाठी मेथड कोणती वापरणार, सक्सेसिव्ह मल्टिप्लिकेशन. ही कशासाठी आहे सांगा, डेसिमल पार्ट साठी. नाही कळलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा डेसिमल नंबर आहे, एक नंबर घेतला मी 19.23 विथ बेस 10. कोणता नंबर आहे सांगा, डेसिमल. याचं कन्वर्जन कशात करायचंय, बायनरी. मग याच्या डेसिमल पॉइंटच्या आधीचा जो पार्ट आहे याला काय म्हटलं जातं, इंटिजर पार्ट. आणि हा पार्ट कोणता आहे, डेसिमल पार्ट. मग हा जो इंटिजर पार्ट असेल त्याच्यासाठी मेथड कोणती आहे, सक्सेसिव्ह डिव्हिजन. आणि याचं कन्वर्जन करण्यासाठी मेथड कोणती आहे, सक्सेसिव्ह मल्टिप्लिकेशन. कळलं नक्की. मग आता आपण फक्त इंटिजर पार्टचं काय करायचं तेवढं बघू, डेसिमल पार्ट कडे नंतर जाऊ. पहिले आपण काय करू, इंटिजर पार्ट. मग इंटिजर पार्ट साठी मेथड कोणती आहे, सक्सेसिव्ह. बोला रे, कोणती मेथड आहे, सक्सेसिव्ह डिव्हिजन. टाका हेडिंग टाका, चला या हेडिंग टाका, सक्सेसिव्ह डिव्हिजन. हेडिंग टाका, सक्सेसिव्ह डिव्हिजन, सक्सेसिव्ह डिव्हिजन फॉर इंटिजर पार्ट. सक्सेसिव्ह डिव्हिजन फॉर इंटिजर पार्ट. घ्या पहिले, चला स्टेप घ्या, स्टेप्स लिहा. पहिली स्टेप लिहा, डिवाइड द इंटिजर पार्ट, डिवाइड द इंटिजर पार्ट, डिवाइड
the integer part by integer part by the base and note down remainder divide the integer part by base and note down remainder. Secondly, continue to divide quotient by base until there is nothing left. Next, list remainder values from bottom to top to find equivalent. चलो लक्ष द्या आता एक मिनिट. आता एक्झाम्पल स्टेप्स काय दिलेत मी एक्झाम्पल नुसार समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येतील. कन्वर्जन कशाचं करायचंय मला सांगा. आदरचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय? डेसिमल. लक्षात ठेवा कशाचं कन्वर्जन करायचंय? आदर नंबर सिस्टीम. त्याचं कन्वर्जन कशात करायचंय? डेसिमल मध्ये. आदर मध्ये कोण कोण येतात सांगा? बायनरी नंतर ऑक्टल आणि ऑक्टल नंतर कोणाला? हेक्सा. अरे हो की नाही? सॉरी उलट झालं का? मगच झालं. चला काय करायचं सांगा. कोणाचं कन्वर्जन करायचंय? डेसिमल. हा, डेसिमलचं कन्वर्जन आदर मध्ये. म्हणजे याचा अर्थ डेसिमलचं कन्वर्जन करताना आपल्याला कोणाकोणामध्ये करायचंय? बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल. बरं ह्याच्यातला आपण कोणता पार्ट पाहतोय? फक्त इंटिजर. डेसिमल पार्ट आपण नंतर बघू. मग आता पहिला आपण एक्झाम्पल बघू. डेसिमलचं कन्वर्जन कशात करायचं? बायनरी मध्ये. हेडिंग टाका चला. कन्वर्जन हे एकाच्या आत एक आहे बरं का. डेसिमल टू आदर मध्ये हे 3 येतात आणि त्याच्यातला पहिला कोण बघतोय आपण? डेसिमलचं कन्वर्जन बायनरी मध्ये. घ्या चला. कन्वर्जन फ्रॉम डेसिमल टू बायनरी. एक्झाम्पल देतो चला. या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलंय 73 विथ बेस 10. याचं कन्वर्जन करायचंय मला बायनरी मध्ये. लक्ष द्या आता एकदम एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. मी नंबर घेताना फक्त 73 घेतला. 73 पॉइंट समथिंग काही घेतलंय का? नाही. म्हणजे हा 73 कोणता पार्ट आहे? इंटिजर पार्ट आहे. बरोबर आहे. मग या इंटिजर पार्ट पोंगे लक्ष दे. हा कोणता पार्ट आहे सांगा? इंटिजर पार्ट. इंटिजर पार्टचं बायनरी मध्ये कन्वर्जन करताना आपल्याला काय करावं लागेल? मेथडचं नाव काय आहे? सक्सेसिव्ह डिव्हिजन. आता सक्सेसिव्ह डिव्हिजन मध्ये काय करायचंय? शांतपणे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले मी इथं 73 लिहून घेतला. अरे कळलं? बेस किती आहे सांगा? 2 आहे की नाही? कन्वर्जन कशात करायचंय? बायनरी मध्ये. मग डिवाइड कोणी करायचं? बेसनी डिवाइड करायचं. बेस किती आहे? 2. मग या ठिकाणी मी 2 नी डिवाइड करणार. कळलं? 2 नी डिवाइड केल्यानंतर जो क्वोशंट येईल तो इथं लिहिणार. रिमाइंडर येणार तो पुढे लिहिणार. काय सांगितलं? 73 ला 2 नी डिवाइड केल्यावर जो काही भागाकार येईल माझा क्वोशंट तो इथं लिहिणार आणि जी बाकी ती पुढे लिहिणार. आता मला सांगा कुठल्याही नंबरला 2 नी डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येणार? एक तर 0 येईल किंवा 1 येईल. अरे बोला रे. कुठल्याही नंबरला 2 नी डिवाइड केलं रिमाइंडर किती येणार? 0 किंवा 1. याच्या पलीकडे रिमाइंडर येतो का? नाही. मग आता बघूत आपण चला. हा 73 आहे. 73 ला 2 नी डिवाइड केलं. 2 3 जा 6. खाली राहिला 1. वरून आला 3. बेसक 12 बाकी राहिली 1. अरे हो. एक तर असं करा नाहीतर 36 दून 72 तुम्हाला माहिती आहे.
नाही माहिती. मग हा 36 काय कोशंट आहे. हा 36 काय म्हणतो याला आपण कोशंट. ओके. आणि हा 1 काय झाला रिमाइंडर. अरे कळलं. रिमाइंडर मध्ये 1 कधी कधी येईल सांगा. हा नंबर ऑड असेल तर, म्हणजे जर समजा विषम संख्या असेल तर प्रत्येक वेळेला 1 येणार आणि इवन नंबर असेल तर 0 येणार आहे. बर क्वेश्चन किती आला सांगा. 36 आला की नाही. मग मी काय केलं बघा, या 73 च्या खाली क्वेश्चन किती लिहिला 36 आणि याचा रिमाइंडर किती आलाय 1. रिमाइंडर त्याच्या पुढे लिहिला. इथपर्यंत कळलं का नक्की. नक्की कळलं. परत आता या ठिकाणी या 36 ला कोणी डिवाइड करायचं 2 नी. 36 ला जर 2 नी भागलं, भागाकार किती येतो 18. 18 दुने 36, 18 टू 36. मग 36 ला 2 नी भागलं, डिव्हिजन कितीची आली 18 ची. तुम्ही बोला नाही तर मी ना साधे साधे भागाकार बोर्डर करून दाखवीन. मग 36 भागिले 2 बे 1 बे, बाकी राहिला 1, वरून आला 6, बे 8 16, 16तून 16 गेले 0, 18 झाला कोशंट आणि 0 झाला रिमाइंडर. अरे हे तर कळलं ना बाळांनो. मग 18 हा काय आला कोशंट आला. मग कोशंट इथं लिहून ठेवला की नाही 36 च्या खाली. रिमाइंडर कुठे लिहिणार पुढं. रिमाइंडर किती आला 0. परत आता या 18 ला परत कोणी डिवाइड करायचं 2 नी. किती आला सांगा 2 9 जा 18. भागाकार किती राहील नाही भागाकार 9 ना. बाकी किती राहणार 0. 18 ला जर 9 नी भागलं, 18 हा कसा नंबर आहे बाळांनो इवन नंबर आहे ना. 18 इज इवन नंबर. सो व्हेनेवर द 18 इज डिवाइडेड बाय 2 द क्वोशंट विल बी 9 अँड द रिमाइंडर विल बी 0. कळलं नक्की. परत काय करणार, परत 9 ला 2 नी भागणार. 2 ला 9 नी नाही भागणार ग थोड्या हो बुरटीत करा. 9 ला 2 नी भागणार गचपांडवळे. सांगा 9 ला 2 नी भागले किती येईल सांगा 2 4 जा 8 आणि रिमाइंडर किती आला 1. कळलंय का. परत 4 ला भागा बरं. 2 2 जा 4 रिमाइंडर. परत या 2 ला भागा बरं. 2 1 जा 2. अरे हो की नाही 2 1 रिमाइंडर किती आला 0. आता लक्ष द्या एक मिनिट. हे असं कधीपर्यंत करायचं ए जा ना. हे असे कार्यक्रम कधी करायचे कधीपर्यंत करायचे लक्षात घ्या. जोपर्यंत इथं 0 येत नाही. कुठं इथं. आता 1 राहिला का नाही इथं कोण राहिला 1 राहिला. या 1 ला 2 नी भाग जाईल ना कितीचा 0 चा. परत भाग द्यायचा बघा 2 चा 2 0 0 बाकी किती राहील 1. अरे 1 ला 2 नी भागा 1 भागिले 2. बघा 1 ला जर 2 नी भागलं बे 0 0 बाकी राहिली 1. बरोबर आहे की नाही. क्वोशंट किती आला 0 रिमाइंडर किती आला 1. कळलं का नक्की. आता मला सांगा क्वोशंट मध्ये कोण आला 0. जवळ क्वोशंट मध्ये 0 येत नाही तोवर कार्यक्रम चालू ठेवायचा. कुठपर्यंत चालू ठेवायचा जोपर्यंत क्वोशंट मध्ये 0 येत नाही तोपर्यंत. कळलं. आता हे झाल्याच्या नंतर लास्ट स्टेप काय, हे नंबर लिहायचे कुठून बॉटम पासून टॉप पर्यंत. म्हणजे हा जो नंबर असतो बाळांनो, हा जो नंबर आला हा झाला आपला MSB. कोण झाला MSB. MSB म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बिट. आणि हा जो 1 आहे बाळांनो, हा 1 कोण झाला माझा LSB. LSB म्हणजे लिस्ट सिग्निफिकंट बिट. हा कोण झाला मोस्ट सिग्निफिकंट बिट. हा कोण झाला लिस्ट सिग्निफिकंट. आणि मग हे झाल्याच्या पुढे काय करायचं काही नाही, हा नंबर लिहून घ्या उलटा. म्हणजे कुठून जायचं MSB पासून कुठं जायचं LSB कडे. कळलं. मग याचा आन्सर किती आलं इज इक्वल टू काय आला सांगा 1 0 0 1 1 0 0 1. पुढे कोण आला 0 0 1 0 0 1. बेस किती टाकू 2. झालं कन्वर्जन. 73चं कन्वर्जन कशात झालं बायनरी मध्ये डेसिमलचं. कळलं नाही कळलं. टॅली करता येईल का कसं 1 2 4 8 16 32 64 64 8 अरे 72 रे 64 8 72 72 1 73 आहे का 73 आपल्याकडं आहे ना. कळलं का नक्की. आता तुम्ही ह्याला बघा काही काय म्हणतील सर अगर हमने ऐसा किया की 73 ला डायरेक्ट जर केलं येतं ना करता. आपण नाही बघितलं का रे पोंग्यांनो काल बघितलं ना 73 ला कन्वर्ट करायचं बायनरी मध्ये. कसं केलं आपण 1 2 4 8 16 32 64 64 प्लस 8 72 72 प्लस 1 73. मध्ये कोण आला 0 0 1 0 0 1 0 0 1 आलंय का 1 0 0 1 0 0 1.
कळलं? पण ही मेथड आहे, कळलं? पेपरमध्ये आपल्याला ह्या मेथडनी सॉल्व्ह करायचं, डायरेक्ट आन्सर लिहायचं नाही. आणि ह्या मेथडला काय नाव, ह्याला काय म्हटलं आपण सांगा? सक्सेसिव्ह. सक्सेसिव्ह शब्द का वापरला? एकदा डिवाइड केलं का नाही, एकदा त्याचं मन भरत नाही. जवळ इथं त्याला झिरो हा टॉनगा दिसत नाही तवर ते कोशंटाला केलं डिवाइड 2 ने, कोशंटाला 2 ने डिवाइड केलं, कोशंटाला 2. शेवटी ज्या वेळेला कोशंट 0 राहील त्यावेळेला तो काय करणार? डिव्हिजनला स्टॉप. आणि मग बॉटम पासून टॉप पर्यंत गेलं आणि अशा पद्धतीने कोण मिळाला मला? बायनरी. कन्सेप्ट कळला? पक्का? घ्या चला मग एक एक्झाम्पल तुम्हाला देतो पुढे, चला घ्या. कळलंय ना? मी तुम्हाला परत परत सांगतोय, लक्षात घ्या. कॉलेज सुरू झाल्यानंतर ज्यावेळेला नवीन नवीन लेक्चर सुरू होतील डीटीचे, त्यावेळेला तुम्हाला दोन तऱ्हेचे विद्यार्थी मिळतील. एक म्हणतील लय पांचट आहे, आणि एक म्हणतील मायला हे काय आलं बोलतं वेगळंच काय, हे वेगळंच काहीतरी आलेलं दिसतंय, हे असं का आलं आम्हाला? डीटी जर ऑप्शनला ठेवलं तर चालेल का? चालतं, मग डीटी राहतो, डीटी बरोबर डीएमएस पण राहतो, ओपीडीएस प्रोग्रामिंग नाही कळलीत मग सगळंच ऑप्शनला राहतं. मग पुढच्या सेमिस्टरला 8-9 सब्जेक्ट द्यायचे आणि थर्ड इयरला घरी बसायचं. त्याच्याऐवजी आत्ताच थोडं फोकस करा. झाले का नाही? ऑनलाईन कळली मेथड नक्की? ऑनलाईन ए बाळांनो नक्की कळलंय? एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या, ठीक आहे? तुम्हाला टॅली करता येईल ना बाळांनो? आन्सर आता आन्सर टॅली करायला काय लागतं? ऍडिशन करा ना फक्त. हा 1 आहे, 2 4 1 2 4 8, हा 8 आहे, आणि हा किती आहे? 64. करा 64 + 8 + 1 किती आला? 73. विथ बेस किती आला? 10 आला. दोन्ही सेम आहेत ना? चला घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. चला एक एक्झाम्पल तुम्ही करा आता याचं. 57 विथ बेस 10. चला कन्वर्जन करायचं बायनरी मध्ये. बुरटे चाळे करू नका, 1 2 4 8 ने लिहू नका, मी आत्ताच सांगतोय. नाही तर इथं 1 2 4 8 ने सॉल्व्ह करताना सर आलं तस नका करू. करेक्ट आले बाळा ऑनलाईन. रिमाइंडर लिहिताना गडबड करू नका बाळांनो. करेक्ट आहे आविष्कार, परदेशी, आदेश, आस्था बरोबर आहे बाळांनो. तनुजा करेक्ट आहे, अजिंक्य बरोबर आहे बाळा. करेक्ट आहे, प्रसाद, श्रुती, रवींद्र, तृप्ती, तनुश्री, प्रमोद बरोबर आहे बाळांनो. चला आलंय का रे? हे तू बघा कर त्याच्याकडे, कशाला बघायला लागले आता? तू तुझं तुझं कर ना, ती काही म्हणन, तू लिही तुझं तुझं. चला सगळ्यात पहिले हा 57 लिहिला, 2 ने डिवाइड केलं. हे मस्तपैकी असं काढून ठेवा बाळांनो, बरं वाटतं थोडंसं. आणि आया असंच लिहा. 57 ला 2 ने डिवाइड केलं किती आलं सांगा? 28. रिमाइंडर किती आला? 1. 2 14 जा 28. रिमाइंडर किती? 0. 2 7 जा 14. रिमाइंडर किती? 0. 2 3 6 2 3 जा 6. रिमाइंडर किती आला? 1. 2 1 जा 2. रिमाइंडर 1. 2 0 0 आणि रिमाइंडर किती आला? 1. लक्षात घ्या या 1 ला काय म्हणायचं? MSB लिहायचं आहे बरं का असं MSB. या 1 ला काय म्हणायचं? LSB. हा बाण मला आवडतो म्हणून मी काढलेला नाही. हा पेपर मध्ये दाखवायचा आहे की MSB टू LSB गेलं, आणि मग त्याच्या खाली फायनल आन्सर लिहायचं आहे. काय लिहिणार? 1 1 1 0 0 1 विथ बेस किती आला? 2. कळले नक्की? लक्षात घ्या बाळांनो. आता ह्याच्यातला हा 1 म्हणजे MSB की नाही? हा M 1 कोण आहे? MSB. आणि हा 1 म्हणजे कोणता? LSB. मग इंटिजर पार्ट मध्ये जो युनिट पोझिशनचा डिजिट असतो त्याची व्हॅल्यू सगळ्यात कमी असते, म्हणून आपण त्याला LSB म्हणतो.
आणि जो राईट साईडवाला म्हणजे इकडच्या साईडवाला जो डिजिट असतो याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण MSB, कारण त्याचं पोझिशनल वेट जास्त आहे ना बाळांनो. पोझिशनल वेट बघा बरं तुम्ही याचे जर कॅल्क्युलेट केलं तर याचं वेट किती आहे 1 2 4 8 16 32, याचं वेट 32, याचं वेट किती आहे 1. सगळ्यात वेट कमी कोणाचं आहे या 1चं, म्हणजे याचं, म्हणून हा कोण झाला आपला LSB आणि हा कोण झाला आपला MSB. कळतं का त्याला MSB LSB का म्हणायचं, कारण की त्याचं वेट बघा ना सगळ्यात लिस्ट आहे आणि याचं वेट सगळ्यात जास्त आहे, म्हणून याला मोस्ट सिग्निफिकंट सगळ्यात महत्वाचा बीट हा सगळ्यात कमी महत्वाचा बीट. कळलंय नक्की. अशा पद्धतीने काय केलं आपण कन्वर्जन केलंय. नक्की कळलं. एक एक्झाम्पल घ्या आता परत. चला एक एक्झाम्पल घ्या आता. घ्या 123 विथ बेस 10 याचं कन्वर्जन करा बायनरी मध्ये. करा पटपट. चला करा टॅली करा. टॅली करता येते तुम्हाला. किती आलंय सांगा. 4 times 1 0 1 1. करेक्ट आहे बाळा. ऑनलाईन बरोबर आहे. आले का रे ऑनलाईन. ए बाळा आले का. चला उरका पटपट. चला कशाचं कन्वर्जन करायचं आहे. 123 चा नंबर लिहून घेतो मी. 123 विथ बेस 2. चला किती आलं सांगा. 61. अरे हो की नाही. 2 6 जा 12, 2 1 जा 2, रिमाइंडर किती आला 1. 2 30 जा 16, रिमाइंडर 1. 2 15 जा 30, रिमाइंडर 0. 2 7 जा 14, रिमाइंडर 1. बरोबर आहे ना. ऐ 2 3 जा 6, रिमाइंडर 1. 2 1 जा 2, रिमाइंडर 1. 2 0 0, रिमाइंडर किती आला 1. 1 हा कोण आहे सांगा आपला MSB आणि हा 1 कोण आहे बाळांना आपला LSB. काय आला आउटपुट 1 1 1 1 0 1 विथ बेस किती आला 2. डबल ओके 0 1 1 सॉरी 1 2 3 4 times 1 0 1 1 विथ बेस किती आलाय 2. कळले नक्की. चला आता तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल देतो. पहिले होमवर्कचे एक्झाम्पल कशाचे. आपण कन्वर्जन पहिले कशाचं बघितलं होतं सांगा. सगळ्यात पहिले आपण बायनरचं बघितलं. बायनरीचे तुम्हाला एक्झाम्पल दिले होते. राहिलेत कशाचे आता. ऑक्टलचं कन्वर्जन डेसिमल, हेक्साडेसिमलचं कन्वर्जन डेसिमल. पहिले याचे 4 एक्झाम्पल घ्या आणि आत्ताचे 4 घ्या. ठीक आहे. चला पहिलं कन्वर्जन कशाचं ऑक्टल, त्याचं कन्वर्जन कशामध्ये डेसिमल घ्या. 35.27 विथ बेस 8 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क 10. हे फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल घ्या 227.15 विथ बेस 8 याचं कन्वर्जन करा डेसिमल मध्ये. ऑक्टल टू डेसिमल झाल्यानंतर कशाचं कन्वर्जन करताल. हेक्साडेसिमलचं कन्वर्जन कशात करताल डेसिमल मध्ये. सांगा हेक्साडेसिमल मध्ये पहिलं घेतलं सपोज 2AB.3C विथ बेस 16 याचं कन्वर्जन करा डेसिमल मध्ये. सेकंड एक्झाम्पल घ्या BD नको घ्यायला, वेगळा विचार करताल. B1A लिहिल्या सॉरी B1A पॉइंट 2D विथ बेस 16 याचं पण कन्वर्जन करा डेसिमल मध्ये. ठीक आहे. चला हे झाल्यानंतर आता आजच्या लेक्चर मध्ये आपण शेवटी काय बघितलं
की कुठलाही नंबर दिलेला असेल डेसिमल, डेसिमलचं कन्वर्जन कशात करायचं आहे? बायनरी मध्ये. याचे पण 4 एक्झाम्पल घ्या. चला फर्स्ट घ्या 95 विथ बेस 10 कन्वर्जन करायचंय बायनरी मध्ये. नेक्स्ट घेतला 75 विथ बेस 10 याचं कन्वर्जन करायचंय बायनरी मध्ये. थर्ड घेतला 39 विथ बेस 10 याचं पण कन्वर्जन करायचंय बायनरी मध्ये. फोर्थ घेतला 31 विथ बेस 10 याचं पण कन्वर्जन कशात करायचंय? बायनरी मध्ये. करताल नक्की? सो एवढे सगळे कन्वर्जन, एवढे सगळे एक्झाम्पल आजच्या लेक्चर मध्ये काय करा? सॉल्व करा आज घरी गेल्यानंतर. मग उद्या आपल्याला पुढच्या लेक्चरला नेक्स्ट कन्वर्जन आहेत. पुढच्या लेक्चर मध्ये कोणते कन्वर्जन राहतील सांगा? डेसिमलचं बायनरी झालं की नाही? आता डेसिमलचं ऑक्टल आणि डेसिमलचं हेक्सा काय करावं लागेल? मगाशी 2 ने डिवाइड केलं, पुढच्या वेळेला 8 ने डिवाइड करावं लागेल किंवा 16 ने डिवाइड करावं. याच्या पलीकडे काही होणार नाही. कळलं? उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हे पूर्ण कन्वर्जन काय करून घेऊ? कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे? चलो थांबायचं ऑनलाईन. चला बाय रे बाळांनो. सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे. बाय.